नमस्कार प्रेक्षक हो, फिरस्ते विथ माहिने परेश या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज मी माझा पहिला ब्लॉग इथं शूट करत आहे. तर नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग आवडेल आणि समाजातल्या ज्याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या मी इथं डिस्कस करणार आहे. आम्ही ज्याही जागेवर जाणार आहोत, ज्या स्थळांना आम्ही भेट देणार आहोत त्या मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि आम्हाला ते खूप आवडेल. शिकण्यासारखं असतं की तुमचे अनुभव आम्हाला सांगा, तुमचे सजेशन्स आम्हाला सांगा. आम्ही नक्कीच ते इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू. तर चला तर सुरू करूया. तर हा सब्जेक्ट खूप सेन्सिटिव्ह आणि महत्त्वाचा आहे, जो जनरली डिस्कस होत नाही. आज 2025 आहे. आज लग्न हा सब्जेक्ट किती सेन्सिटिव्ह आणि महत्त्वाचा आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपला लाईफ पार्टनर कसा असावा, कसा असू नये हे प्रत्येक स्त्री आणि पुरुषाचं स्वप्न असतं. आणि का असू नये, प्रत्येकाला चांगल्या अपेक्षा, त्यांच्या कुटुंबाला चांगल्या अपेक्षा असतात. पण आपण सुद्धा त्या अपेक्षेला खरं उतरणं महत्वाचं आहे. मी सिंगल पॅरेंट आहे. आज माझा डिवोर्स झाला आहे हे मी स्पष्टपणे सांगतो. त्यातनं पण मला खूप शिकायला मिळालं. मला 2 वर्ष काही सोसावं लागलं ते मी इथं सांगू इच्छित नाही. पण एक पॉझिटिव्ह मेसेज मला द्यायचा आहे की त्यातनं देखील मी वरती आलो आणि आयुष्याला सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा मी प्रयत्न केला. की एखादी गोष्ट आपल्या बाबतीत जर चुकीची झाली तर ह्याचा अर्थ असा नाही की सगळंच वाईट आहे, सगळं कधी चांगलं होणारच नाही. प्रेरणा, इन्स्पिरेशन घ्या आणि आयुष्य खूप सुंदर आहे ते जगण्याचा प्रयत्न करा. आपण जेव्हा स्थळ बघायला जातो तेव्हा त्याची जी प्रतिष्ठा, मान, त्यांच्याकडे किती पैसा आहे, शेतीवाडी आहे ते तर बघाच, ते तर बेसिक आहेच. पण त्यातल्या काही गोष्टी जर कमी असतील पण तो माणूस चांगला असेल तर तेही देखील महत्वाचं आहे की नाही, तर तेही बघा. त्याचा स्वभाव बघा, तो निर्व्यसनी आहे का नाही बघा. आणि व्यक्ती कळतो ते डोळ्यातून आणि त्याच्या वागणुकीतून. थोडा वेळ द्या, कारण कोणत्याही नात्याला वेळ फार महत्वाचा आहे. कुठलाही डिसिजन कुणी सांगते म्हणून करू नका, कोणाच्या दबावाखाली करू नका. तर तुमचं मन काय म्हणतंय, त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी तुमच्याशी मॅच होत आहेत का नाही, कम्पॅटिबिलिटी चेक करा. न्यूमरॉलॉजीमध्ये खूप सुंदर असा सब्जेक्ट आहे. पण फक्त न्यूमरॉलॉजीमध्ये विश्वास न ठेवता तुमचा पर्सनल अनुभव देखील महत्वाचा आहे. त्या व्यक्तीबरोबर तुमचे तार जुळतायत का, तो व्यक्ती खरंच तुमच्यासाठी योग्य आहे का हे तुम्ही तपासून घेणं गरजेचं आहे. का कुणी फक्त नातेवाईक म्हणतंय की कुणी वडीलधारे माणसं म्हणतायत, तर त्यांचाही विचारात मत घ्या, पण त्यांना देखील त्या गोष्टी समजावून सांगा. आई वडिलांना सुद्धा गोष्टी पटतील पण त्यांच्या विरोधात जाऊ नका. कारण कसं आहे ना, त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, 4 उन्हाळे पावसाळे त्यांनी देखील पाहिलेत. पण त्यांना तुम्ही ती गोष्ट समजून सांगा की हा व्यक्ती असा आहे, या व्यक्तीचं हे स्टेटस आहे, हा व्यक्ती निर्व्यसनी आहे, हा व्यक्ती खरंच मला आधार देऊ शकतो, मला याच्याबरोबर छान वाटतं, ह्याचे माझे तार जुळतायत, तर तो विचार करण्यास काहीच हरकत नाही. माझा विश्वास आहे की जी कन्व्हिन्स करण्याची जी पॉवर आहे ना ती जग बदलवू शकते. आई वडिलांना तुम्ही कन्व्हिन्स करू शकता. आणि दुसरं म्हणजे काय, रिस्पेक्ट, आदर, संवाद असेल ना तर जगातल्या सगळ्याच गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात. कुणाचं आपण ऐकूनच घेणार नसेल तर त्या संवादाला काही अर्थच नसतो. संवाद हा दोघांकडनं झाला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही कुठलेही स्थळ बघता किंवा त्या व्यक्तीला बघता तर त्याच्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नका. बेसिक तुम्ही ठेवू शकता की मला हे हवंय, मला ते हवंय, आणि त्या गोष्टीवर तुम्ही किती खरे उतारतायत हे देखील तुम्हाला सांगणं महत्वाचं आहे. सुरुवातीला सगळेच म्हणतात की मी हे करून दाखवेल, मी हे करेल, मी ते करेल, पण खरंच आपण ते करू शकणार आहोत का, त्या कमिटमेंटला आपण उतरणार आहोत का, ते डिसाईड करा आणि मगच पुढची वाटचाल करा, म्हणजे आयुष्य सुखर होईल. मला एक छोटासा किस्सा मला इथं शेअर करायचा. एक मूवी होता आत्ता आलेला, पुष्पा, त्याचे 2 पार्ट आले. मी कुठल्या मूवीचं प्रमोशन करत नाहीये, फक्त एक उदाहरण द्यायचं म्हणून सांगतो की त्या मूवीमध्ये तो जो प्लॉट बनलेला आहे ना तो प्रेम, माया, रिस्पेक्ट, भावना याच्यावर आधारित आहे. की एक मनुष्य त्याच्या लहानपणी त्याला जो आघात झालेला असतो, जो दुरावा आलेला असतो, त्याच्यावर त्याचं अख्खं आयुष्य उभा राहतं, पण तरीही तो व्यक्ती स्वतःच्या फॅमिलीसाठी झटण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांचं प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. किती महत्वाचं आहे ना. त्याच्याकडे पैसा, पावर, सगळ्या गोष्टी असतात,
त्याच्यावर तो मिळू शकला असता त्यांना, पण तो तसं करत नाही. त्याच्या डोळ्यात अश्रू येतात. आज एवढा मोठा स्ट्रॉंग माणूस तो दाखवलाय तरी तो रडतो, लहान मुलासारखा रडतो शेवटच्या सीनमध्ये. खरंच माया, प्रेम, विश्वास या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या जुळून आल्या तर नातं खूप मजबूत बनतं. माझा विश्वास आहे जर तुम्ही एकमेकांवर विश्वास ठेवला तर जगातली कुठलीही निगेटिव्ह एनर्जी किंवा कुठलेही निगेटिव्ह लोक, ते कुणीही असू दे, तुमच्यावर जळणारे असू दे, तुमच्यावर हस्तक्षेप करणारे असू दे, ते तुम्हाला डिस्टर्ब करू शकत नाही. बदलू शकतं ते तुमचे विचार. हा तुमचा संसार आहे, तो छोटा असू दे मोठा असू दे, तो कसा टिकवायचा, कसा पुढे न्यायचा हे तुम्हीच ठरवायचंय. आणि विश्वासात एक अशी ताकद आहे ना की जगातली कुठलीच शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. जर तुम्ही स्वतःच्या फॅमिलीवर प्रेम कराल, स्वतःच्या फॅमिलीच्या ज्या प्राणप्रतिष्ठा म्हणू शकतो आपण, किंवा आपण म्हणू शकतो, सॉरी मी प्राणप्रतिष्ठा शब्द वापरला, पण प्रतिष्ठा म्हणू शकतो आपण, की त्या महत्वाच्या आहेत, ज्या जपणं महत्वाच्या आहेत. हा, पण त्याचबरोबर तुमचं मन देखील काय म्हणतं तेही देखील महत्वाचं आहे. तुम्ही कोणाचे गुलाम होऊ नका. असंच एका बरोबर डिस्कस करता करता मला एक व्यक्तीने सांगितलं की पर्सनल स्पेस प्रत्येकाचा ठेवला पाहिजे. त्याच्यात मला थोडंसं इम्प्रोव्हाइज करायचं आहे. पर्सनल स्पेस फॅमिलीमध्ये नसतो. पर्सनल स्पेस म्हणजे काय, तुझ्या ज्या अडचणी आहेत, तुझे जे दुःख आहे, तुझे जे विचार आहेत, ते तू एखाद्या तुझा जो आवडता व्यक्ती किंवा घरातला व्यक्ती त्याच्याबरोबर शेअर करणं, त्याचे दुःख समजून घेणं, त्याचे आनंद शेअर करून त्याला काय आवडतं काय आवडत नाही, त्याचं मन कुठं जपलं पाहिजे कुठं नाही, एक लिमिटेशन्स असते, एक स्पेस जो आपण म्हणतो, एक लाईन जी थिन लाईन असते ती आपण क्रॉस करता कामा नये, त्याला दुखवता कामा नये. त्याला म्हणतात पर्सनल स्पेस. आणि किती सुंदर नातं होईल ना जर आपण एकमेकांच्या आवडीनिवडीचं जपून चालत राहिलो. मी असं म्हणत नाही की तुम्ही तुमचं मन मारा आणि त्या व्यक्तीला समजून घ्या. दोघंही एकमेकांना समजून घ्या. दोघांचे जे लिमिटेशन्स आहेत ते समजून घ्या की याच्या पुढं हा माणूस जाऊ शकत नाही. मग तो भले पैसा असू दे, त्याचा बजेट असू दे, किंवा कुठलीही गोष्ट असू दे, मग त्याला विरोध करण्यात काहीच अर्थ नाही. आणि हा विरोध ना जर नेहमी आपण असं करत राहिलो ना तर आयुष्य खूप छोटं आहे. लोकांचे आयुष्य अशीच उद्ध्वस्त होतात. आणि काही लोक कमी आयुष्यात देखील ना मोठं आयुष्य जगतात. तर हा प्रयत्न नक्कीच करा. कदाचित प्रत्येकाला वेगळ्या अडचणी असतीलही. सहन करू नका, कोणाची गुलाम होऊ नका, स्वतःचं प्रेम व्यक्त करा, काळजी घ्या. काळजीतच सर्व काही आहे. आणि कन्व्हिन्स करण्याची पॉवर सगळ्यामध्ये जर असेल ना तर जग जिंकण्याची ताकद तुमच्यात आहे. तर आपल्या पार्टनरला समजून घ्या. मग तो स्त्री असो पुरुष असू दे. लग्न हा खूप खूप आणि खूप महत्वाचा विषय आहे, जो खरंच खूप महत्वाचा आहे. मी तळतळून सांगतोय. मी स्वतः आता एका चांगल्या साथीदाराच्या शोधात आहे. मी जो साथीदार शोधेल किंवा जोही मला मिळेल नशिबाने आणि परमेश्वराच्या कृपेने, तो नक्कीच चांगला असेल आणि मी त्याला नक्कीच समजून घेण्याचा प्रयत्न करेल. आणि मी अपेक्षा करेल की तोही मला नक्कीच समजेल. आणि जास्त अपेक्षा न ठेवता ज्या बेसिक आपण ज्या आपल्या आवडीनिवडी आहेत आपण समजून सांगू शकतो, एखाद्या गोष्टीला आपण रिक्वेस्ट करू शकतो विरोध न करता, तर नक्कीच आयुष्य सुखर होईल. तर मला आशा आहे की तुम्हाला हा सब्जेक्ट खूप आवडला असेल. काही राहिलं असेल तर तुम्ही प्लीज इग्नोर करा आणि मला प्रतिक्रिया द्या की मी त्याच्यात काय ॲड करू शकतो. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा विषयावर.